विद्यार्थी मित्रांनो, आपण साच्या क्रमांक 11 मध्ये साध्या भविष्यकाळामध्ये काय केलं आहे की प्रश्न विचारले, होकारार्थी प्रश्न विचारले. आता साध्या भविष्यकाळामध्ये आपल्याला काय करायचे, होकारार्थी नकारार्थी प्रश्न विचारायचे. काय करायचे, नकारार्थी प्रश्न विचारायचे. आपण साच्या क्रमांक 11 मध्ये होकारार्थी प्रश्न विचारले. आता यामध्ये आपल्याला साच्या क्रमांक 12 मध्ये नकारार्थी प्रश्न विचारायचे. की नकारार्थी प्रश्न विचार, त्यामध्ये बघा सूत्र काय आहे, शाल बी प्लस कर्त्यानुसार शाल बी वापरायचं. हा प्लस कर्ता, कर्ता म्हणजे हा आय यू ही शी इट हे झाले कर्ते. हा कर्ता. त्यानंतर नॉट प्लस बी, त्यानंतर आपल्याला जे काय सांगायचे ते वापरायचे. आता बघा, शाल आय नॉट बी अ सोल्जर, मी सैनिक नसेन का. शाल आय नॉट बी अ सोल्जर, मी सैनिक नसेन का. शाल आय नॉट बी अ पायलट, मी वैमानिक नसेन का. शाल आय नॉट बी अ पायलट, मी वैमानिक नसेन का. शाल आय नॉट बी इन मुंबई, मी मुंबईत नसेन का. तुम्हाला काय वापरायचं ते त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. विल यू नॉट बी अ जेंटलमॅन, विल यू नॉट बी अ जेंटलमॅन म्हणजे तू सभ्य माणूस नसशील का. तू सभ्य माणूस नसशील का. जेंटलमॅन म्हणजे काय, सभ्य माणूस, गृहस्थ. विल यू नॉट बी हंबल म्हणजे काय, नम्र, तू नम्र नसशील का. विल यू नॉट बी स्ट्रॉंग, तू मजबूत नसशील का. विल यू नॉट बी म्हणजे काय, नसशील का. विल ही नॉट बी ग्लॅड, तो आनंदी नसेल का किंवा तो आनंदी होणार नाही का. विल ही नॉट बी ग्लॅड, तो आनंदी होणार नाही का. विल ही नॉट बी अ सर्वंट, तो शिपाई होणार नाही का, नोकर होणार नाही का. विल ही नॉट बी अ सर्वंट, तो नोकर होणार नाही का किंवा तो नोकर नसेल का. विल ही नॉट बी अ प्रिन्स, तो राजकुमार होणार नाही का किंवा तो राजकुमार नसेल का. विल शी नॉट बी अ क्वीन, ती राणी होणार नाही का. विल शी नॉट बी अ क्वीन, ती राणी होणार नाही का. विल शी नॉट बी अ जज, ती न्यायाधीश होणार नाही का किंवा ती न्यायाधीश नसेल का. विल शी नॉट बी वीक, ती अशक्त होणार नाही का किंवा ती अशक्त असेल का. विल इट नॉट बी टॉल, ते उंच नसणार का, नसेल का. विल इट नॉट बी, ते उंच नसेल का. विल इट नॉट बी अँग्री, ते रागावलेले नसेल का. विल इट नॉट बी अ निम्बल ॲनिमल, तो चपळ प्राणी नसेल का. निम्बल ॲनिमल म्हणजे काय, चपळ प्राणी नसेल का. शाल वी नॉट बी गुड पीपल, आम्ही चांगले लोक नसू का. आम्ही चांगले लोक नसू का. शाल वी नॉट बी बोल्ड, आम्ही धाडसी नसू का. शाल वी नॉट बी रिच, आम्ही श्रीमंत नसू का. विल यू नॉट बी देअर, तुम्ही तेथे नसाल का. विल यू नॉट बी देअर, तुम्ही तेथे नसाल का. विल यू नॉट बी रिच पीपल, तुम्ही श्रीमंत माणसं नसाल का. विल दे नॉट बी ब्राईट स्टुडंट्स, ते
हुशार मुलं विद्यार्थी नसतील का? विल दे नॉट बी ब्राईट स्टुडंट्स, ते हुशार विद्यार्थी नसतील का? विल दे नॉट बी काइंड मॅन, ते विल दे नॉट बी काइंड मॅन म्हणजे काय? ते दयाळू माणसं नसतील का? म्हणजे बघा की आपण हे इथपर्यंत काय केलंय, साचा तयार केला. इथपर्यंत फक्त साचा लक्षात ठेवायचा. हा साचा आपल्याला लक्षात राहिला की आपण आपल्याला काय करायचं, आपल्याला काय सांगायचंय ते पुढे आपण भरू शकतो. यामध्ये आपण ऍडजेक्टिव्ह सुद्धा घेतले, स्ट्रॉंग, ग्लॅड, वीक, त्यानंतर बोल्ड, रिच, हे ऍडजेक्टिव्ह सुद्धा आपण घेतो. पण ऍडजेक्टिव्हच्या पुढे एकटं जर ऍडजेक्टिव्ह असेल तर त्याच्या पुढे आपण आर्टिकल वापरत नाही. अ स्ट्रॉंग बॉय असेल तर आपण अ वापरू शकतो. फक्त स्ट्रॉंग असेल तिथे आपण अ वापरत नाही. फक्त ही शॅल आय स्ट्रॉंग, मी मजबूत आहे का, म्हणजे फक्त अशा प्रकारे की हा झाला आपला काय आहे, नकारार्थी, भविष्यकाळाचा नकारार्थी साचा. की भविष्यकाळामध्ये नकारार्थी प्रश्न कसे विचारायचे? शॅल आय नॉट बी, मी नसेन का? शॅल आय नॉट बी, मी नसेन का? शॅल यू नॉट बी, तू नसशील का? विल ही नॉट बी, तो नसेल का किंवा तो होणार नाही का? विल शी नॉट बी, ती नसेल का किंवा ती होणार नाही का? विल इट नॉट बी, ते नसेल का? शाल वी नॉट बी, आम्ही नसू का? आम्ही नसू का? विल यू नॉट बी, तुम्ही नसाल का? तुम्ही नसाल का? विल दे नॉट बी, ते त्यात ती नसतील का? म्हणजे अशा प्रकारे या साचाचा वापर करून आपण काय करायचंय, या ठिकाणी तुम्ही कोणतेही तुम्हाला माहित असलेले हजारो वाक्य तुम्ही तयार करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं अ कुठे वापरायचं, अँड कुठे वापरायचं. अ कुठे वापरायचं की व्यंजनात एखाद्या शब्दाची सुरुवात व्यंजनाने झाली असेल तर त्याच्या पुढे काय वापरायचं, अ वापरायचं. परंतु ते सामान्य नाम कसं पाहिजे, एकवचनी पाहिजे. आणि अँड कुठे वापरायचं की ए आय ओ यू आणि कोणतं ई, हे जे उपपद असेल, म्हणजे उपपद नाही, स्वर असेल, त्या स्वराने जर त्या शब्दाची सुरुवात झाली असेल तर आपण काय वापरायचं, अँड वापरायचं. आणि अनेक वचनी जर सामान्य नाम असेल तर त्याच्या पुढे आर्टिकल वापरायचं नाही. अशा प्रकारे साध्या भविष्यकाळातील जे 4 साचे होते ते या ठिकाणी संपलेले आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी साचा क्रमांक 11 आणि 12 आपण पाहिलेला आहे. ओके.